आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। विश्वशांतीसाठी नवकार महामंत्र कोल्हापुरात विक्रमी सहभाग, साधू मुनींसह मान्यवरांची उपस्थिती, हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद। विश्वशांती, सद्भावना आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश देणाऱ्या नवकार महामंत्राच्या सामुदायिक पठणाला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले। जगभर वाढत असलेले युद्ध, संघर्ष, दहशतवाद आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि बंधुभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। जगातील 130 ठिकाणी आणि भारतातील 8000हून अधिक ठिकाणी एकाच वेळी नवकार महामंत्राचे सामुदायिक पठण करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम महासैनिक दरबार हॉल येथे भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी आचार्य विजय अभय शेखर सुरी आणि श्री लक्ष्मीसेन महास्वामीजी यांनी मार्गदर्शन करताना नवकार महामंत्र व विश्वशांतीसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते असे प्रतिपादन केले। जितो अपेक्सच्या या उपक्रमात जगभरातून 3 कोटीहून अधिक लोक सहभागी झाल्याची माहिती जितो कोल्हापूर चॅप्टरचे अनिल पाटील यांनी दिली। गतवर्षी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकाच वेळी 1,08,00,000 लोकांनी नवकार महामंत्र पठण करून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता। 9 एप्रिल हा विश्व नवकार महामंत्र दिवस म्हणून घोषित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। जैन धर्मातील नवकार महामंत्र हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो। अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू यांना वंदन करणारा हा मंत्र आत्मकल्याण आणि मोक्ष मार्गासाठी मार्गदर्शक असल्याचे मत जितो कोल्हापूरचे चेअरमन रवी संघवी यांनी व्यक्त केले। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी जैन समाजाच्या देशाच्या विकासातील योगदानाचे कौतुक केले, तर महापौर रूपाराणी निकम यांनीही शुभेच्छा दिल्या। जितो कोल्हापूर व इचलकरंजी चॅप्टरच्या वतीने हा कार्यक्रम भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता। कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटक सीमा भागातील जैन बांधवांनी मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि विविध ठिकाणी एकत्र येत नवकार महामंत्राचे पठण केले। दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असून ऑनलाईन प्रक्षेपणही दाखवण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यात 34,000हून अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला। दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी अशा सर्वपंथीय जैन समाजाने एकत्र येत विश्वशांतीचा संदेश दिला। या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक संजय घोडावत ग्रुप होते। उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी संघवी, अनिल पाटील, जितेंद्र राठोड, राजीव परीख, रवींद्र देवमोरे, प्रतीक ओसवाल, माया राठोड, गिरीश शहा यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। नवकार महामंत्राचे सादरीकरण राज दीपक ओसवाल यांनी केले। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।